वर्षी दिवाळीला दोन्ही मुलींच्या हस्ते लक्ष्मीची पूजा करतात। अशोक चव्हाण राजकारणासोबत प्रथितयश व्यवसायी देखील आहेत, त्यामुळे त्यांचं लक्ष्मीपूजन त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानात पार पडतं। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आज घेरडी इथे जाऊन मेंढपाळ बांधवांच्या पालावर आपली दिवाळी साजरी केली। मेंढपाळ बांधवांसोबत फराळ करत त्यांनी दिवाळीचे कपडे आणि इतर भेटवस्तू या भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाला दिल्या। आज आपण दिवाळीच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। यावेळी शिंदेंनी अण्णांना दिवाळीसह नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। राळेगण सिद्धीला येऊन एकदा भेट द्या अशी विनंती यावेळी अण्णांनी एकनाथ शिंदेंना केली। शिंदेंनी देखील अण्णांची विनंती मान्य केली असून ते लवकरच राळेगण सिद्धीला भेट देणार आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा, नमस्कार, प्रणाम। नमस्कार नमस्कार, कशा आहात तुम्ही? हे बरं आहे, आपल्या आशीर्वादाने बरं आहे। जोरात चालू का? काम सुरू आहे। साहेब बोलतायत, अण्णा बोलतायत आपल्याला काही? मी ऐकतो, वाचतो, सगळं पाहतो, बरं वाटतं। बस चांगलं करायचं, जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला चांगलं करायला देवाने पाठवलंय ना। त्याप्रमाणे जेवढं आपल्या हातून जेवढं लोकांचं, गोरगरिबांचं चांगलं होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा। तुम्ही पण गोरगरिबांची सेवा केली तुम्ही। दीपोळीच्या तुम्हाला शुभेच्छा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज सहकुटुंब लक्ष्मीपूजन केलं। भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथे थोरात कुटुंबियांनी हे लक्ष्मीपूजन केलं। बाळासाहेब थोरातांचा मुलगा राजवर्धन हा शिक्षण संपवून 8 वर्षांनी अमेरिकेतून घरी परतला। यामुळे यंदाच्या दिवाळीत थोरात